लोकल संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक चुनाभट्टी स्थानकामुळे ठप्प आहे। तर चुनाभट्टी स्थानकावरील 3 ते 4 फूट पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी सध्या झालेली आहे। आपण पाहतोय अगदी सकाळपासूनच लोकलची ही सेवा विस्कळीत आहे। अनेक ठिकाणी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर कुठे धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय चुनाभट्टी स्थानकामधली। चुनाभट्टी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर रुळांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे इथली लोकलची जी सेवा आहे ती सध्या विस्कळीत झाली आहे। त्यामुळे प्रवाशांनी आता इतर मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन सुद्धा प्रशासनातर्फे केलं जात आहे। आपण पाहू शकतोय तरी सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी या स्थानकावर आहे आणि सध्या हे पाणी जे आहे तो निचरा करण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? सध्या हार्बर मार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचं कळतंय। चुनाभट्टीवरची काय परिस्थिती आहे? मोहिनी, सध्या मी चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरती आहे आणि आपण माझ्या भोवती पाहू शकता ट्रॅकवरती अजूनही पाणी साचलेलं आहे। पाणी जे आहे ते अजूनही कमी झालेलं नाहीये। काही वेळापूर्वी महानगरपालिकेची पंपिंग स्टेशनची जी गाडी आहे ती खरं तर या ठिकाणी आली होती आणि त्याच्यानंतर काही पंपिंगचं काम देखील सुरू झालं होतं। मात्र अजूनही आपण पाहत आहोत की सगळे संपूर्ण ट्रॅकवरती पाणी आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळापासून खरं तर या ट्रॅकवरती एकही गाडी आलेली नाहीये। वडाळ्यापासून मानपूरपर्यंत जाणारी सगळी वाहतूक जी आहे, रेल्वे वाहतूक, ती ठप्प झालेली आहे आणि त्याच्यामुळे या स्टेशनवरती आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। लोक थांबून आहेत। ट्रेन नेमकी कधी येईल यासाठी खरं तर वाट बघताना पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी आपण पाहत आहोत की पालिकेचे जे कर्मचारी आहे किंवा रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी खरं तर आहेत आणि त्याच्यामुळे पाणी आता कमी होईल का अशा आशेवरती सगळेजण खरं तर बसलेले आहेत। आपण पाहत आहोत की खरं तर संपूर्ण ट्रॅकवरती आता आपल्याला जेवढं पाणी पाहायला मिळतं आहे त्याच्यापेक्षाही खरं तर जास्त पाणी या ट्रॅकवरती होतं। मात्र आता हळूहळू त्या पाण्याची पातळी कमी होत आहे। मात्र अजूनही ट्रॅकवरती पाणी दिसत आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक वेळापासून, अनेक तासांपासून या चुनाभट्टीच्या स्टेशनवरती एकही ट्रेन खरं तर धावलेली नाहीये, आलेली नाहीये, कारण की ट्रॅकवरचं पाणी म्हणावं तेवढं अजूनही कमी झालेलं नाहीये आणि ट्रॅकवरती आपल्याला दोन्ही बाजूने नक्कीच धन्यवाद रुपाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।